एक प्रश्न तुम्हाला मी विचारतो, तुम्ही मरावं असं कोणाला वाटतं? बोला ना, तुम्हाला वाटतं का तुम्ही मरावं? मग का मारता तुम्ही? हे तुमची ज्या वेळेस तुमच्यावर कृपा होते त्यावेळेस तुम्हाला या जगामध्ये अध्यात्म ज्ञानासाठी रस्ते सापडतात. तुमची तुम्हाला अंतःकरणातून ज्यावेळेस असं वाटतं नाही आता हे खूप झालं, आता आपण मृत्यू म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, इकडे जावं, हे अंतःकरणातला प्रसाद आहे, आत्मेची कृपा आहे. नाही तर भोगामध्ये बरबटलेले आहेच लोक. काल सांगितलं मी तुम्हाला, माया झुटी आहे, माया झुटी असं करत करत त्यांच्याकडे जेवढी माया असते तेवढी संसारिक माणसाकडे नसते. हा महत्वाचा भाग आहे. म्हणून भगवंताची ज्यावेळेस कृपा होईल, आता भगवंताची कृपा कधी होईल त्याचंही 9व्या अध्यायामध्ये उत्तर आहे. सुमन आणि शुद्ध मधी आनंदक अनन्यगती, 4 लक्षणं सांगितले स्वतःची स्वतःवर कृपा करणार. आणि शब्द फार सोपे तर अर्थ फार अवघड. चांगल्या मनाचा माणूस हे पहिलं लक्षण आहे. कोणाचाही द्वेष न करणारा हे मुख्य लक्षण आहे. सापडेल माणूस तुम्हाला? एखादा माणूस तुमचा मित्र आहे, तुमच्याशी तो चांगला आहे, म्हणजे तो दुसऱ्याचा द्वेष करत नाही असा अर्थ आहे का? लक्षात ठेवा. लक्षणं कसे भगवान श्रीकृष्णाचे? अनसूयवे. अर्जुना, मी तुला ज्ञान सांगतोय ना, तुला जे आत्म्याबद्दल बोलतोय, ईश्वराबद्दल बोलतोय, याचं मूळ कारण आहे तू खूप चांगल्या मनाचा माणूस आहेस. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, तू कुणाचा द्वेष करत नाहीस. हे मोठं लक्षण आहे बरं का. चांगल्या चांगल्या माणसाला द्वेष होतो. द्वेषाचं एक तुम्हाला उदाहरण सांगतो, तुम्हाला म्हणजे कळेल. एखादा करोडपती माणूस जर चोपड्यामध्ये आला आणि त्याला लखपती माणूस जर भेटला तर तो करोडपती त्याला आशीर्वाद देतो, अच्छा आहे, धंदा करो. लक्षात ठेवा काय बोललो. कारण की तो करोडपती आहे, आशीर्वाद देतोय कोणाला? जो लखपती आहे त्याला. तोच करोडपती जर मुंबईमध्ये गेला तर तिथं अरबपती आहे आणि हा करोडपती आहे. त्या अरबपती म्हणतायत अच्छा धंदा करो. करोडपतीला अभी बहुत बाकी जीवन में. तो करोडपतीचा द्वेष करतो. इकडे आशीर्वाद देतो, तिकडे मात्र द्वेष करतो, मत्सर करतो. मत्सर शब्दाचा अर्थ नीट समजून घ्या. मत्सरती संस्कृत मध्ये अर्थ आहे बरं का. संस्कृत भाषा फारच गोड, सार्थ शब्द तयार केलेले असतात. मत्सरती, माझ्यापेक्षा जो पुढे जातो त्याचं नाव आहे मत्सर. मत्सर, सरणे म्हणजे पुढे सरणे. माझ्यापेक्षा तो पुढे सरकतो त्याच्याविषयी अंतःकरणामध्ये द्वेष असतो, बाकीच्या विषयी नसतो. तो मागे चालणारे अनुयायी असतात, पुढे जाणारा हुशार असतो. अर्थ कळाला तुम्हाला? मागे चालणारे अनुयायी असतात, पुढे जाणारा शहाणा असतो. तो पुढे जाणारा मागच्यांना म्हणतो हे माझे अनुयायी आहेत, मग द्वेष तयार होतो. सगळ्यात मोठं लक्षण आहे. जीवनात ज्ञान आहे का नाही, जीवनात श्रीमंती आहे का नाही, हे सगळे गौण विषय आहेत. तुम्ही चांगले आहात का नाहीत, हा 9व्या अध्यायाचा मुख्य विषय आहे. तुम्हाला किती फिल्टर केलेलं आहे, तुम्हाला स्वतःला किती शुद्ध केलेले याची चौकशी करा. कुणाविषयी द्वेष वाटतो का? अंतःकरण किती क्लीन आहे तुमचं, स्वच्छ आहे, याचा अभ्यास करा. आणि अर्जुना, तुझ्याकडे पाहिलं ना, तू किती जरी माझ्यावर रागवलास, किती जरी मला उलटे सुलटे प्रश्न विचारले, तर तुझं मन फार चांगलं आहे. सुमन आणि शुद्ध मती. मती म्हणजे बुद्धी. अनिंदक अनन्यगती. कुणाची निंदा करत नाहीस तू. कोणी श्रीमंत हो, कोणी गरीब हो, कोणी ज्ञानी हो, तू तुझ्या मस्तीमध्ये राहतोस, पण द्वेष मात्र कुणाचा करत नाही. कोणी ज्ञानी हो, तू तुझ्या मस्तीमध्ये राहतोस, पण द्वेष मात्र कुणाचा करत नाही. म्हणून आज माझ्या हृदयातल्या ज्ञानाला तू पात्र आहेस. ही प्रभूची कृपा आहे, हा प्रभूचा आशीर्वाद आहे, ही प्रभूची दिव्य देण आहे. मोठं लक्षण नाहीये. कोणाची निंदा करत नाहीस, कोणाचा द्वेष करत नाहीस, सगळ्याला तू सारखं समजतोस. ही तुझं अंतःकरणातलं जे मोठेपण आहे ना, ते मला फार आवडतं. म्हणून मी आज तुला माझा ऐश्वर्य योग सांगतो.
मी कोण आहे या जगामध्ये, कशा रीतीने मी जग चालवतो, कशा रीतीने मी हे जगत उत्पन्न केलेत, याचे सगळे सूत्र संक्षिप्त स्वरूपामध्ये 9व्या अध्यायामध्ये अर्जुनाला शिकवले. अर्जुना, अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम्. मूर्ख लोक मला ओळखत नाही. अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम्. शिकलेल्या लोकांना जे शंका आहेत ना, देव कसा आहे, देव कसा आहे, देवानेच वर्णन केलेलं आहे. मी काही मानवी वेशातला नाहीये. मानुषीं तनुमाश्रितम्. मनुष्याच्या तनुचा, शरीराचा आश्रय केलेला मी नाहीये. मी येतो कधी कधी जीवनामध्ये, पण माझं जे खरं स्वरूप आहे ना, ते मनुष्याला माहीत नाहीये. अवजानन्ति माम, मला लोक जाणत नाही. मोढा मानुषीं तनुमाश्रितम्. परम भाव मजानंतो मम भूत महेश्वरम. संपूर्ण सृष्टीला चालवणारा मी आहे. ह्या माझ्या विशाल सर्जनशीलतेला लोक जाणत नाही, छोटे आहे. आणि मग कशी सृष्टी चालवतो, मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम. 9व्या अध्यायामध्ये विश्लेषण आलेलं आहे तसं. खूप कमी वेळ असल्यामुळे एकदम संक्षिप्त स्वरूपामध्ये आपल्याला या सांगावे लागतात गोष्टी. आणि हे सांगताना खूप सुंदर सांगितलेलं आहे की अर्जुना, मी म्हणजे कोण. गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. ती जी गती आहे ना, गती ती मी. एक शास्त्र आहे पहा, ज्यावेळेस आपण प्राथमिक शाळा शिकतो त्याच्यामध्ये असं विश्लेषण आलं, जगत कसं उत्पन्न झालंय. सूर्यामध्ये स्फोट झाला आणि त्या स्फोटातून तुकडे निघाले. मग त्यामध्ये एक बुध आहेत, एक पृथ्वी आहेत, एक शनी आहेत. आता सूर्यामध्ये तरी स्फोट कसा काय झाला, हा प्रश्न आहे ना. सूर्यामध्ये स्फोट झाला हे कारण बरोबर आहे, कुणी केला स्फोट. दुसरी गोष्ट, सूर्याला तरी कुणी जन्माला घातलं. भगवंत 9व्या अध्यायात उत्तर देतात, मी जन्मला. मी या जगाचा माता पिता दोन्ही मीच आहे. पिता हमस्य जगतो माता धाता पितामह. या जगाला जन्म देणारी माता मी आहे, रक्षण करणारा मी आहे. या जगातला सर्वा मीच आहेत. अर्जुनाला समजून सांगतात. म्हणून कारण काय शोधताय हा नंतरचा भाग आहे. मी सगळं केलेलं आहे. एक ओव्या सुद्धा इतके छान लिहिल्यात ज्ञानोबरायांनी. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविला प्राण हले, जो जगात ते चाळीता. माणसं जी बोलतात ना, भगवंत म्हणतात ती वाक शक्ती माझी आहे. यंत्र खराब आहे. कुणी खराब केलं हे आम्ही सांगतो, याला म्हणतात प्रारब्ध. भगवंत म्हणतात मी बोलवतोय म्हणून माणसं बोलतात. म्या बोलविल्या वेद बोले, माणसाचा तर प्रश्नच नाही. सकाळी सकाळी उठायला वेळ होतो आपल्याला. सूर्याने ठरवलं झालं 2-4 मिनिटं 2-4 तास उशिरा उगवावं, काय फरक पडला. म्या हलविल्या शब्दांचे प्रयोग लक्षात ठेवा. आणि काही काही प्रश्न पण तुमच्या डोक्याच्या बाहेरचे येत नाही. हे जे डोंगर आहेत ना असे उभे, ज्ञानोबराय प्रश्न विचारतात, हे डोंगर मातीचेच आहेत ना शेवटी, बसत का नाहीत कधी कधी. समुद्र आहे, समुद्री रेखा न ओलांडावी. समुद्राला असं वाटत नाही कधी फेरफटका मारून यावा म्हणून. 3% पाणी आहेत आणि 1% पृथ्वीत. त्याच्यापेक्षा ज्ञानोबरायांनी पुढचा प्रश्न विचारलाय, मातीचा खडा जर पाण्यामध्ये ठेवला विरघळतो का नाही. बोला ना, विरघळतो ना. माती जर खडा पाण्यात ठेवला विरघळतो. हजारो करोडो वर्षापासून समुद्रामध्ये पृथ्वी आहेत, कुठे विरघळली अजून. हे ज्ञानोबराय लिहून देतात. ही पासूची ढेकुळी विरेची ना, ही माती जी ना, पृथ्वी म्हणजे माती आहेत, ही माती विरघळत नाही याचं कारण मी आहे, भगवंत म्हणतात. नाहीतर पाण्यामध्ये किती पाणी, किती प्रकारचं पाणी, किती सागर. जेव्हा कधी परदेशात जायचा प्रसंग येतो ना, ते पाणी बघूनच शरीरातलं पाणी निघून जात. 14 तास विमान फक्त पाण्यावरून चालतं महाराज,
फक्त पाण्यावर ना. जर अमेरिकेला कोणाला जायचं असेल तर 21 तासाचा प्रवास. 21 तासामध्ये काय, नुसतं 21 तास पाण्यावरून विमान चालतं. खाली बघा, नुसतं पाणी. इतकं पाणी असताना पृथ्वी विरघळत नाही. कधी कधी भगवंताला वाटतं थोडी लहर यावी. 2-4 लहरी उठल्या ना, सुनामी वगैरे, खलास. काही तक्रार नाही, अपील नाही, काही नाही, काही नाही. हे ज्ञानोबांनी काय लिहिलंय ज्ञानेश्वरीमध्ये, किती बारकावा आहे. आणि सगळ्यात महत्वाचा विषय, मियाचे नियमिला साता काळोख ग्रासित असे होता. एक प्रश्न तुम्हाला मी विचारतो, तुम्ही मरावं असं कोणाला वाटतं? असं कोणाला वाटतं? बोला ना, तुम्हाला वाटतं का तुम्ही मरावं? मग का मरता तुम्ही? हे ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेलं आहे. फार गोड आणि चांगले प्रश्न आहेत. मरावंसं वाटतच नाही. ज्ञानोबा म्हणतात ते ठीक आहे, तुम्हाला मारावंसं वाटत नाही, पण मारणारा मी आहे ना, मला मारावंसं वाटतं. मियाचे नियमिला साता काळू ग्रासित असे भूता. काळ नावाचा पदार्थ भगवंत म्हणतात मी उत्पन्न केलेला आहे, आणि तो दैनिक काम चोख रीतीने तयार करतो. 100 वर्ष मनुष्य जगला पाहिजे, 40 वर्ष बैल जगला पाहिजे, 20 वर्ष कुत्र जगलं पाहिजे. ठरलेले जीवन आहेत. काही काहीचं आयुष्य फक्त पावसाळ्यापुरतं असतं. काही काही जीव 4 महिने जगतात, काही 4 घंटे जगतात. एड्सचे जीवाणू 6 सेकंड जगतात, तरी पण एवढा हाहाकार आहे बरं का. त्यांना जर 100 वर्षाचं आयुष्य दिलं तर त्यांच्याशिवाय कोणीच राहणार नाही जगात. 6 सेकंद. एड्सचे जर जीवाणू, बॅक्टेरिया जे आहेत ना, एड्सचे जीवाणू जर बाहेर काढले तर 6 सेकंद मध्ये मरतात. हवा लागली की मरतात 6 सेकंद. म्हणजे जे शरीराच्या बाहेर निघाल्यानंतर 6 सेकंदामध्ये मरतात, त्यांनी जगामध्ये एवढा धुमाळकूळ घातलेला आहे. आणि ह्या एड्सच्या यांना जर 100 वर्ष आयुष्य दिलं तर यांच्याशिवाय जगात कुणी राहणार काय? ज्ञानोबा भगवंताचे शब्द आहे पहा. एक एक ज्ञानेश्वरी जर वाचले ना, तुम्हाला सगळंच विशेष वाटेल. मियाचे नियमिला साता काळू ग्रासित असे होता. पर्वती बैसका न संडावी. जे बसलेले पर्वत आहे ना, त्यांनी ढासळायचं नाही. पर्वती बैसका न संडावी, समुद्री रेखा न लोंडावी, पृथ्व्या भूते वहावी ही आज्ञा माझी. हवेनं सतत चालतच राहायला पाहिजेत. आता हे मराठीतून सांगितलं तुम्हाला, संस्कृत मधून सुद्धा अशाच पद्धतीने वेदामध्ये दिलेलं आहे. भयात दस्याग्नी स्तपती, भयात तपती सूर्य. थोडी कल्पना करा, तांदूळ शिजायला टाकलेले, मध्यंतरी भांडे आहेत, आत पाणी येतं, वर तांदूळ टाकलेले, खालून अग्नी लावलेले आहेत. भगवंत म्हणतात त्या अग्नीनं तांदूळ शिजवले पाहिजेत. ही जबरदस्ती कोणाची? अग्नीनं हे काम केलंच पाहिजेत. ही जबरदस्ती कोणाची? ती ताकद कोणाची? भगवंत म्हणतात त्या अग्नीला मी शक्ती दिलेली आहे, माझी ताकद आहे ती. आणि सगळ्यात मोठा चमत्कार सांगतो तुम्हाला, नीट ऐका बरं का. पाणी आणि अग्नी एकत्र राहत नाही. पाणी जास्त असेल अग्नीला विझवतं, अग्नी जास्त असेल तर पाणी जाळून टाकतं. पण तुमचं जे शरीर आहे ना, हे जगातला सगळ्यात मोठा चमत्कार आहे. हे पंचमहाभूत जे एकमेकाच्या विरोधामध्ये आहेत ना, या शरीरामध्ये एकत्र सख्या भावाप्रमाणे नाही म्हणता येत, मित्राप्रमाणे वागतात. भावाप्रमाणे म्हणणं जरा या काळात शोभत नाही, कारण की भाऊ भावाचाच आज खून करायला तयार आहे. बघा ना तुम्ही, या शरीरामध्ये अग्नी आहे, या शरीरामध्ये आकाश, या शरीरामध्ये पृथ्वी आहे, या शरीरामध्ये पाणी, आणि हे सगळे एकमेकाच्या विरोधामध्ये. पण भगवंताची आज्ञा आहे, शरीर चाललं पाहिजे. चालतं महाराज, काही परिणाम होत नाही जीवनामध्ये. म्हणजे महाराज, पण तो जो परमात्मा जर पाहायची इच्छा असली तर 9व्या अध्यायामध्ये फार सुंदर लिहिलेलं आहे. भगवंत म्हणतात माझी कृपा झाली तर मी मला प्रगट करेल.
पण जीवानी जर मला पाहण्याचा प्रयत्न केला ना, त्याच्या इतका मूर्ख जगात कोणी नाही. हे 9व्या अध्यायाचं लक्षण आहे. मला जर इच्छा झाली तर माझं स्वरूप मी त्याला प्रकट करून दाखवेल, ही माझा प्रसाद आहे. पण त्यांनी जर माझं संशोधन करण्याचा प्रयत्न केला ना, हे कधीच शक्य नाही होणार. का नाही, फार काळापासून प्रयत्न चालू आहे मला शोधण्याचे. भगवान शंकर मला शोधतायत, लक्ष्मी माझा अंत घेण्याचा प्रयत्न करते, संत महंत माझा अंत घेण्याचा प्रयत्न करतात. आजपर्यंत माझा अंत कोणाला कळालेला नाही. जे तर शंभूचेही तप न पुरे. ज्ञानोबांचे शब्द कसे संयोग येत बघा तुम्ही. लक्ष्मीपेक्षा श्रीमंत या जगात कुणी नाहीये आणि शंकरापेक्षा तपस्वी कुणी नाहीये. मान्य आहे ना? सगळे श्रीमंत लोक पूजा कोणाची करतात? लक्ष्मीची करतात. मग लक्ष्मीपेक्षा श्रीमंत कुणी नाही या जगामध्ये आणि शंकरापेक्षा तपस्वी कुणी नाहीये. एकदा शंकराला विचारलं, महाराज स्मशानामध्येच का राहता? स्मशानामध्येच का राहता? त्यांनी फार सुंदर उत्तर दिलं. काय स्मशानात राहण्यात एक फायदा आहे, कधी मृत्यू येईल काही सांगता येणार नाही. लोकांनी इथं आणून ठेवण्यापेक्षा अगोदरच हजर राहिलेलं बरं. लहान असो मोठा असो स्मशानात आल्याशिवाय पर्याय. आणि ज्यावेळेस दुसरे लोक येतात ना, त्यावेळेस एक भान राहतं, आज हे आलेत, उद्या आपला नंबर लागू शकतो. नंबर तर लागणारच. मग शंकरापेक्षा तपस्वी नाही आणि लक्ष्मीपेक्षा मोठे नाही. भगवंत म्हणतात, जे तर लक्ष्मीचे थोरपण न सरे, शंभूचेही तप न पुरे, ते तर एर प्राकृत हिंदरे केवी जाणवलाय. जो लक्ष्मी एवढा मोठा नाही आणि शंकरा एवढा तपस्वी नाही, त्यांना जर मी कळालो नाही तर संसारात चौथा झालेल्या माणसाला मी कसा कळेल? का त्यांनी प्रयत्न करावा? हरिपाठामध्ये याच्यापेक्षा अवघड शब्द वापरलाय. तेथील प्रमाण नेनवे वेदासी, ते जीव जंतुसी. जंतू शब्दाचा अर्थ कळला ना? आपण आपल्याला काय समजतो तो भाग वेगळा आहे, पण वरचा आपल्याला जंतू समजतो. आणि त्या जंतूने जग निर्माण करणारा कसा आहे, तो आहे का नाही, त्याची काय आवश्यकता आहे? एवढ्या लहान माणसाने जंतूनी ईश्वराला बोलू नये. ती जीव जंतूची केवी कळे. काही साधन काय आहे? माइंडची तर कॅपॅसिटी पाहिजे ना, ईश्वराला कळली पाहिजे. म्हणजे ईश्वराचा प्रसाद हा या जीवनातला एक महत्वाचा भाग आहे. म्हणून अर्जुनाला 9व्या अध्याय समाप्त होत असताना सांगतात, मनमना भव मद भक्तो मद्याजी माम नमस्कुरु. मनमना भव, माझ्यात मन घालणारा हो. मद भक्त हा भव, माझी भक्ती करणारा हो. कुठेही जरी गेला मला नमस्कार करणारा हो, माझा जय जयकार करणारा हो. या जगामध्ये कधीही तुला कुठल्याही काळामध्ये दुःख होणार नाही असा मी तुला आशीर्वाद देतो. 1 तास झालेला आहे आपला. एक तर तुम्हाला घड्याळच कळत नाही महाराज. तुम्हाला असं वाटतं लवकर संपले, लवकर फेवकर नाही. माझ्यासमोर आहे 1 तास झालेला आहे आपल्याला.